तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत आपलं सर्वांचं एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सायन्स वर्ल्डमध्ये. काल आपण त्या ठिकाणी सायन्स 1 इयत्ता 10वीच्या सायन्स 1चं ग्रॅव्हिटेशन हे चॅप्टर त्या ठिकाणी आपण सुरू केलेलं होतं, ज्यामध्ये बरेच टॉपिक आपण कव्हर केले आणि उर्वरित जे टॉपिक आहे ते आज आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहे. तर त्यातील पहिला टॉपिक जो होणार आहे तो म्हणजे त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स या टॉपिककडे वळण्याच्या अगोदर मी मला एक बोलावंसं वाटतं की ज्याच्यामध्ये आज सकाळी ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरवरचा पहिला व्हिडिओ त्या ठिकाणी पोस्ट केला गेला आणि आश्चर्य त्या ठिकाणी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. जास्त नाहीये, 200-250 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी किंवा इतरत्र विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला. परंतु माझ्या याच्यानुसार वेल बिगन इज अ हाफ डन अँड डिले इज अ डेंजरस. चांगली सुरुवात हा अर्ध शेवट असतो. एक प्रकारे मी एक पहिलं पाऊल टाकलेलं आहे. हजारो लाखो मैलाचा हा प्रवास जो आहे तो तुमच्या सोबतीने मला त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. त्यामुळे निश्चितच माझ्यासाठी हे जे काही आज जेवढ्या विद्यार्थ्यांनी किंवा जेवढ्या माझ्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला आहे, निश्चितच त्यांना साक्षी मानून मी समोरचा हा जो काही मोठा टप्पा आहे तो त्या ठिकाणी पार पाडणार आहे. तो जास्त वेळ न घालवता जे त्या ठिकाणी विद्यार्थी या व्हिडिओशी जोडलेले आहेत त्यांनी फक्त हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण हा जो आहे हा वन शॉट व्हिडिओ असतो. त्याच्यामध्ये 1 तास, 1.5 तास, 2 तासाचा व्हिडिओ असतो, ज्यामध्ये विद्यार्थी असं लक्षात आलंय की 5 मिनिट 10 मिनिट व्हिडिओ बघतात आणि नंतर तो व्हिडिओ त्या ठिकाणी स्किप करतात. अगं हा प्रयत्न तुमच्यासाठी असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पाहणं ही आपण त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. जिथे आपल्याला अडचणी आहेत त्या ठिकाणी त्या सॉल्व्ह करून घ्यायच्या आहेत. एवढंच त्या व्हिडिओच्या निमित्तानं तुम्हाला सांगेल. जास्त वेळ वाया न घालवता आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही जी डेफिनेशन आहे थोडक्यात त्या ठिकाणी अंडरस्टँड करणार आहे. लास्ट पिरियड मध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलंय की कशा प्रकारे त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन हा टॉपिक आपण अंडरस्टँड केला, हे लास्ट पिरियड मध्ये आपण बघितलेला आहे. सो अर्थ आहे आणि अर्थवरती खूप सारे ऑब्जेक्ट्स आहेत. काय आहेत? ऑब्जेक्ट्स. काय आहेत? ऑब्जेक्ट्स आहेत आणि हे ऑब्जेक्ट जे आहेत ते अर्थ सरफेस वरतीच आहेत, बरोबर आहे. किंवा आपण असं म्हटलंय की या ऑब्जेक्टला, ऑब्जेक्ट ए बी सी या ऑब्जेक्टला मी अर्थ सरफेस पासून रिस्पेक्टिव्हली 10 किलोमीटर, 5 किलोमीटर and 1 किलोमीटर, 1 किलोमीटर, 5 किलोमीटर अँड 10 किलोमीटर. सो रिस्पेक्टिव्हली ज्या वेळेला मी वर नेणार एका पर्टिक्युलर हाईट वरनं किंवा वर फेकल्या जाणार, थ्रो केल्या जाणार, तर त्या पर्टिक्युलर हाईट वरनं ऑब्जेक्ट परत एकदा त्या ठिकाणी पृथ्वीवर येतात. तर याच्या मागचं कारण काय आहे? तर त्याच्या मागचं कारण आहे ग्रॅव्हिटी. अर्थ has a tendency to pull every object towards its center, and with that concept that every object experience the force, and that force, it is nothing but the gravitational force. So we can say that the gravitational force it is the force with which earth attract every object towards its center. Such a force it is called as gravitational force. अशा प्रकारच्या फोर्सला आपण काय म्हणणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणणार आहे. सो हा असा फोर्स आहे की जो प्रत्येक वस्तूला काय करतोय? प्रत्येक वस्तू त्या
ऑब्जेक्टवर एक फोर्स एक्सर्ट करते, अप्लाय करते आणि त्या फोर्सद्वारे ती वस्तू काय करते, सेंटरकडे येते. कुठे येते, सेंटरकडे येते आणि त्या फोर्सला आपण काय म्हणतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता हे जे सांगायचं म्हटलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो सरफेसवर त्या ठिकाणी आहेच, परंतु जर आपण पाहिलं जसं जसं आपण सेंटरकडे गेलो तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होतो, वाढत जातो. म्हणजे याचा अर्थ आपण एक गोष्ट इथे काय म्हणू शकतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इज मॅक्झिमम ॲट द सेंटर ऑफ अर्थ. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इज मॅक्झिमम ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो सेंटरला काय असतोय, मॅक्झिमम असतोय. तर अशा केसमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही जी काही डेफिनेशन आहे ती आपण त्या ठिकाणी अंडरस्टँड केलेली आहे. आता याच्या बेसिसवरती आपण एक गोष्ट त्या ठिकाणी आपण अंडरस्टँड करणार आहे, तर ती आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये अंडरस्टँड करतोय. जिथे कुठे त्या ठिकाणी टॉपिक क्लिअर होतोय तिथे तिथे तुम्ही त्या ठिकाणी त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा किंवा सोबतच त्या ठिकाणी पेन आणि नोटबुक घेऊन त्या ठिकाणी त्याच्या नोट्स त्या ठिकाणी काढायच्या किंवा कलेक्ट करायच्या. सो अशा केसमध्ये आता whenever the force acting on the object by Newton first and second law of, if you know about the Newton first and second law of motion, so first law says that no object changes position of its own until we applied an external unbalanced force. म्हणजे कोणताही वस्तू स्वतःहून तिची जागा बदलणार नाही जोपर्यंत आपण त्याच्यावर बाहेरून एखादा फोर्स लावणार नाही. आणि दुसरा लॉ काय म्हणतोय, ज्यावेळेला आपण फोर्स लावणार सो त्या ऑब्जेक्टचा, ज्यावेळेला आपण फोर्स लावणार तर त्या ऑब्जेक्टचे मोमेंटम चेंज होणार आहे. सो फोर्स when applied on object it is mass time its acceleration. तो ऑब्जेक्ट त्याच्या मास टाइम काय होणार, ऍक्सेलरेट होणार. काय होणार, ऍक्सेलरेट होणार. सो विथ दिस लॉ, दिस इज द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. तर तुम्ही म्हणणार सर मध्येच न्यूटन सेकंड लॉ कसा आलाय, तर बघा याचा संदर्भ आपल्याला तरी याचाच रेफरन्स घेऊन आपण पुढचा व्हिडिओ त्या ठिकाणी पुढचा जो टॉपिक आहे तो अंडरस्टँड करणार आहे. बघा सॉरी, हिला जर आपण अर्थ कन्सिडर केलाय, आपण तर अशा केसमध्ये अर्थ वरती एक ऑब्जेक्ट आहे, हा एक बॉल आहे. अर्थ वरती एक बॉल आहे, अर्थ सरच्या सरफेस वरती. अशा केसमध्ये आत्ताच आपण म्हटलंय की हा जो काही बॉल आहे एक फोर्स एक्सपिरियन्स करतोय आणि तो फोर्स म्हणजे काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि मग मला सांगा न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार जर एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्स लागतोय तर तो ऑब्जेक्ट त्याच्या मास टाइम काय होणार आहे, ऍक्सेलरेट होणार आहे. काय होणार आहे, ऍक्सेलरेट होणार. पण त्या ठिकाणी हा ऑब्जेक्ट कशामुळे ऍक्सेलरेट होतोय, बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो जे हे ऍक्सेलरेशन असणार आहे हे ऑर्डिनरी ऍक्सेलरेशन नसणार आहे, ते असणार आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ए विल बी इक्वल टू जी. सो इन दॅट केस वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा नंतरचा टॉपिक जो आपण बघणार तो बघणार ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. Acceleration due to gravity. So acceleration, it is nothing but the rate of change of velocity. It is nothing but the acceleration. Here we again suppose this is earth and here it is the object, this is the ball which is on the surface of the earth, which is on surface of earth initially. If we take this object, if we take this ball at height h from the surface of the earth, at height h from the surface of the earth. So in that sense this object it is situated at a distance r from the surface of the earth. So अशा केस मध्ये हा जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टचं मास आपण जर का कन्सिडर केलं स्मॉल एम आहे, बरोबर आहे, आणि ही अर्थ आहे, या अर्थचं मास आहे कॅपिटल एम. काय आहे, कॅपिटल एम. सो अशा केसमध्ये ज्या वेळेला मी हा ऑब्जेक्ट या ठिकाणी काय केलाय, घेतलाय, बरोबर आहे, तो अर्थ सरफेस वरनं एका पर्टिक्युलर हाईट वरती नेलाय, तर अशा केसमध्ये हा ऑब्जेक्ट इथनं मी आता धरून ठेवलेला आहे. समजा आता तो ऑब्जेक्ट आहे.
सपोज हा मार्कर तो ऑब्जेक्ट आहे जो अर्थ सरफेस वरती आहे आणि त्याला एका पर्टिक्युलर हाईट वरती मी घेऊन गेलेलो आहे. एका पर्टिक्युलर हाईट वरती घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावर अजून सुद्धा काय लागणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागणार आहे. कारण मी ज्या वेळेला त्याच्यावरनं काय करणार, हा जो काही मस्क्युलर फोर्स आहे, मी आता हा जो काही मार्कर आहे एका पर्टिक्युलर पोझिशनला काय रेस्ट कंडिशन मध्ये, कारण मी त्याच्यावर मस्क्युलर फोर्स लावलेला नाही, खाली त्याच्यावर कोणता फोर्स लागतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर हे दोन्ही फोर्स त्याला काय करतात, ते बॅलन्स करतात ते, म्हणून हा मार्कर जो सध्या रेस्ट मध्ये. सो सिमिलरली अशा केसमध्ये हा जो बॉल आहे तो मी हातामध्ये धरून ठेवलेला आहे अशा प्रकारे. हा बॉल जो आहे त्याच्यावर वरच्या डायरेक्शनने मस्क्युलर फोर्स, खालच्या डायरेक्शनने ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो अशा केसमध्ये तो रेस्ट कंडिशन मध्ये या ठिकाणी रेस्ट कंडिशन मध्ये आहे. याचा अर्थ त्याची इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे ती काय असणार आहे, ऑब्व्हियसली झिरो असणार आहे. इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे, झिरो असणार आहे. मग अशा केसमध्ये मी ज्या वेळेला मस्क्युलर फोर्स त्याच्यावरचा काढून टाकणार त्यावेळेला हा ऑब्जेक्ट काय होईल, खाली पडेल बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग अशा वेळेला त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी जी इनिशियल होती ती आता काय होणार, चेंज होणार आणि ती काय होणार, फायनल व्हेलॉसिटी होणार. मग अशा केसमध्ये ज्या वेळेला ऑब्जेक्ट त्या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी झिरो असणार आणि त्यावेळेला त्याची व्हेलॉसिटी चेंज होणार. मग आपण अशा केसमध्ये काय म्हणतोय, चेंज इन velocity upon time, it is nothing but acceleration. It is nothing but the acceleration. Change in velocity with respect to time, it is nothing but the acceleration. इथे velocity चेंज होणार आहे. velocity कशी चेंज होणार आहे, पहिले काय होती इनिशियल, आता काय झाली फायनल. सो फायनल मायनस इनिशियल अपॉन टाइम, सो इट इज द acceleration. So this is the ordinary acceleration, but here this object it is fall under the influence of gravitational force. सो हा जो ऑब्जेक्ट आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच त्या ठिकाणी काय झालाय, खाली पडलाय. कारण या ठिकाणी त्याच्यावर मस्क्युलर फोर्स लागलेला तो मी सोडून दिलेला आहे. तर अशा केसमध्ये तो ऑब्जेक्ट काय होणार, खाली पडणार. आणि अशा केसमध्ये तो खाली पडणार त्यावेळेला ऍक्सेलरेट होणार. आणि ते जे ऍक्सेलरेशन असणार आहे ते असणार आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कशामुळे, ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो ऑब्जेक्ट गेट ऍक्सेलरेट ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो वी कॅन डिफाइन ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍज when an object accelerate because of gravitational force, when an object accelerate because of gravitational force, such acceleration it is called as acceleration due to gravity. Acceleration due to gravity. In general, acceleration it is denoted by letter small a, but acceleration due to gravity it is denoted by letter small g. स्मॉल जी या लेटरने त्या ठिकाणी डिनोट करतात आहे. सो अशा केसमध्ये ज्या वेळेला ऑब्जेक्ट अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये असतो आणि ज्या वेळेला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये असल्यानंतर त्याला एका पर्टिक्युलर हाईट वरून ज्या वेळेला सोडल्या तर त्यावेळेला ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो खाली येतोय. अँड बाय द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन वी स्टेट दॅट acceleration is not ordinary acceleration, that is the acceleration due to gravity. So object it is accelerate because of gravity. So that is why it is called as acceleration due to gravity. Here we discuss about the definition of acceleration due to gravity, but many time in our board examination, in our state board examination 10वीच्या या पेपर मध्ये बऱ्याच वेळेला डेफिनेशन सोबत एक्सप्रेशन डेरिव्हेशन सुद्धा विचारले जाते की एक्सप्लेन द डेरिव्हेशन, एक्सप्लेन द फॉर्म्युला फॉर acceleration due to gravity. मग अशा केसमध्ये आपल्याला त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला कन्स्ट्रक्शन करावा लागतो आणि तो फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी आता कन्स्ट्रक्शन करणार आहे. सो डेफिनेशन लिहून घ्यायची सोबत सोबत, निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला याचा फायदा होणार. आता ज्या वेळेला डेरिव्हेशन लिहिणार, फर्स्ट ऑफ ऑल you'll have to write the definition and then you'll have to write such a diagram because we understand the concept on the basis of this diagram. So with the help of this diagram we can write, so here we can write expression for acceleration due to gravity. Acceleration due to gravity. Here we can write suppose an
object whose mass is small m, it is on the surface of earth. Suppose this is object, this object, it is initially on the surface of the earth. If we take this object at height h from surface of earth and released that object fall under the influence of gravitational force and get accelerate. तो ऑब्जेक्ट काय होणार आहे, ऑब्जेक्ट फॉल होणार आहे बिकॉज ऑफ gravitational force under the influence of gravitation, and that object get accelerate. So in that sense we can apply first of all the Newton second law of motion. So by Newton second law, that force acting on the object, it is gravitational force. Suppose that force, it is gravitational force, and that the mass of that object, it is small m, and it get accelerate by an amount a. So here this a, it is nothing but acceleration due to gravity. So in that sense we write it as g, F is equal to mg. So this is the force. With that force the object get accelerate. So force is equal to mass time its acceleration. This is called as equation number 1. Then this object initially on the surface of the earth, then we take this object at height h from the surface of the earth. In that case these are the two objects. This is the object 1, this is the object 1, and this is the second object. So these are the two objects in the universe. So now think about Newton universal law of gravitation. These are the two objects in the universe, and in that sense we said that every object in the universe, it is attract with every other object by some force, and that force, it is directly proportional to the product of their masses. As it is the earth, it is the ball, so mass of the earth, it is capital M, mass of this ball, it is small m. So in that case, by Newton universal law of gravitation, that F will be equal to G capital M small m upon r square, because they are situated at a distance r from their center. So in that sense, this is the equation number 2. So we apply the Newton's second law on these two objects. So if we observe these two equations, we come to know that the left hand side, there is a force on the left hand side. If we equate these two equations, so from equation 1 and 2, we get F is equal to mg small m into g. So in that case, and in other hand, capital G capital M small m upon r square. Here where small m get cancel, G is equal to capital G capital M upon r square. This is an acceleration due to gravity on the surface of the earth. This is the acceleration due to gravity on the surface of the earth. But object, it is situated at a distance r, and that distance, it is nothing but that some kilometer. If you consider this is the 10 kilometer, but the radius of the earth, it is about 6400 kilometer. It means that radius of earth is much more greater than this radius. Hence we can write G is equal to Gm upon
r square, capital R square. So this is an expression for acceleration due to gravity on the surface of the earth. This is an acceleration due to gravity on the surface of the earth. So this is the formula for acceleration due to gravity. By considering these two objects, earth and ball, we can simply use Newton's second law of motion and Newton universal law of gravitation. By equating the equation 1 and 2, we get the value for acceleration due to gravity on the surface of the earth. If we put the value of g, that is 6.673 into 10 to the power minus 11 into mass of the earth, that is 6 into 10 to the power 24, and radius of the earth, that is nothing but 6.4 into 10 to the power 6 whole square. If we solve this, if we calculate this, we get the value of g, which is 9.8, and it is the acceleration. We know the acceleration, it is measured in meter per second square. So the value of g on the surface of the earth is this 9.8 meter per second square. So पृथ्वीवर आपण ज्या acceleration accelerate होते तर ते किती आहे 9.8 meter per second square. So this is the value of g on the surface of the earth. So this is the derivation regarding the acceleration due to gravity on the surface of the earth. So make a screenshot of this video, or you can write the notes. तर स्क्रीनशॉट सर्वांनी घेतलेला असेल, लिहून घ्यायचंय आणि नोट्स त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कलेक्ट करायचे आहेत. व्हिडिओच्या मध्ये त्या ठिकाणी आपण नोट्स पेन आणि पेपर घेऊन बसायचे, जेणेकरून आपण ह्या नोट्स त्या ठिकाणी कलेक्ट करायच्या आहेत. यानंतरचा महत्वाचा हा जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक जो आहे हा बऱ्याच वेळेला 3 मार्कासाठी विचारला जातो. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे बोर्ड एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी. आणि आणखी एक प्रकारचा प्रश्न याच्यावरती विचारला जातोय, जो म्हणजे व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. सो व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ. सो जीच्या व्हॅल्यू मध्ये व्हेरिएशन होतं का? व ही जी व्हॅल्यू आहे ही अर्थ मध्ये, अर्थ सरफेस वरती सगळीकडे सारखी आहे का? ही आपण जर का पृथ्वीच्या खाली जर गेलोय ना, डेप्थ बिलो द अर्थ सरफेस जर गेले तर तिथे सारखी आहेत का? त्याच्यानंतर पृथ्वीपासून एका पर्टिक्युलर हाईट वरती जर आपण गेलो तर तिथे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काही चेंज होतो का? तर त्याचा आपण अभ्यास त्या ठिकाणी करणार आहे. बघा मंडळी, ही जी काही अर्थ आहे, अर्थ ही पूर्णपणे स्पियर नाहीये, बरोबर आहे. अर्थ इट इज नॉट अ स्पेरिकल. अर्थ इट इज समवॉट flat at the pole and bulk at the equator. This is the pole and this is the equator. So earth it is flat at the pole and bulk at the equator. So earth जी आहे ती अशा प्रकारची असल्या कारणामुळं त्या ठिकाणी जी जीची व्हॅल्यू आहे ती नेहमी व्हॅरी होत असते. कुठे? सरफेस ऑफ द अर्थ. सो पहिल्यांदा आपण पाहणार सरफेस ऑफ अर्थ, सॉरी on surface of the earth, on surface of earth. So earth it is not spherical. Sorry, earth it is not spherical. Earth it is the flat at the pole and it is bulk at the equator. म्हणजे पोल वरती चपटी झालेली आहे आणि इक्वेटर वरती काय झालेली आहे? फुगलेली आहे. अशा प्रकारचा तिचं स्वरूप असल्या कारणामुळं बघा, हे जर आपण सेंटर कन्सिडर केलं तर ती हा जो काही इक्वेटर जो आहे तो चपटा झाल्यामुळे आपण म्हणू शकतो की इथे रेडियस काय झालेली आहे? वाढलेली. रेडियस इट इज मोर आहे आणि ही त्या ठिकाणी इथे फुगलेली असल्या कारणामुळे रेडियस काय होणार? इथे जास्त असणार आणि इथे चपटी झालेली, याचा अर्थ काय असणार? इथे रेडियस कमी असणार. कम्पॅरेटिव्हली इथे रेडियस काय असणार? कमी असणार. सेंटर पासून जर इथे ही जर रेडियस मेजर केली आपण तर ही काय असणार? पोलकडे कमी असणार आणि ती जर इक्वेटरकडे जर मोजली तर ती त्या ठिकाणी जास्त असणार. सो अशा केसमध्ये
आता याचा आणि याचा काय संबंध आहे सर, तर आपण आत्ताच एक फॉर्म्युला त्या ठिकाणी बघितलाय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा. बघा, G is equal to capital G capital M upon R square. So where M it is the mass of the earth, R it is the radius of the earth. So acceleration due to gravity, it is totally depend upon the mass of the earth and radius of the earth. आता radius of the earth ची कशी आहे, inversely proportional. So as radius increases, the value of G it is decreases. In inverse relation, if the R it is decreases, the value of G it is decreases. So in that sense, if we go to the equator to the pole, the value of R it is less. रेडियस कमी आहे याचा अर्थ ग्रॅव्हिटी काय असणार, जास्त असणार. सो ॲज वी गो इक्वेटर टू पोल, द व्हॅल्यू ऑफ जी इट इज मोर. As we go equator to pole, the value of g it is more. As r is less, the value of g it is more. So अशा केसमध्ये असं का, तर रेडियस इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, रेडियस ऑफ द अर्थ इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इन दॅट केस रेडियस जर वाढली तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होत जाते, कमी कमी होत जाते. सो अशा केसमध्ये त्या ठिकाणी आहे, इथे जर पाहिलं तर रेडियस जी आहे ती काय होत जाते, रेडियस जी आहे ती कमी कमी होत जाते. काय होत जाते, कमी कमी होत जाते. आणि त्याच्यामुळं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होते, जास्त होते. जसं आपण पोलवरने इक्वेटरवर येतो तर तीच व्हॅल्यू रेडियस जी आहे ती काय होते, वाढते. तर जी ची व्हॅल्यू काय होत जाते, लेस होत जाते. काय होत जाते, लेस होत जाते. कारण रेडियस जर त्या ठिकाणी पाहिली इक्वेटरवरची तर ती काय असते, जास्त असते ऍज कम्पेअर टू द पोल. सो अशा केसमध्ये त्या ठिकाणी रेडियस जर वाढली तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होते, लेस होते. सो आपण असं म्हणणार, द व्हॅल्यू ऑफ जी इट इज नॉट सेम everywhere on earth surface, because of the fact that earth it is not spherical, earth it is flat at the pole and bulk at the equator. So there is a variation in the value of r, radius vary hote, and if the radius varies, the value of g it is varies. In that case, the value of g it is not same everywhere on the surface of the earth. As we go equator to pole, the value of g it is more, and as we go pole to the equator, the value of g it is less. So this is the first. In the sense, the question will be asked like variation in the value of g on different places. So on the surface of the earth, that we discuss. Now if we consider the value of g on at height h from the earth surface. So second, that is parameter, that is above at height h from earth surface. Suppose this is earth, this is circle थोडंसं. This is earth, this is the center of the earth. If we consider that object, this is the radius of the earth, this is the radius of the earth, and if we consider the object it is at height, h, an object it is a height h from the surface of the earth, So in that case, that object it is, suppose that object it is at 5 kilometer from the earth surface. So in that case, the value of r it is increases. This value it is 6400 kilometer plus this 5 on the surface of the earth. The distance of this object from the earth surface it is 5 kilometer. So r plus h. So in that case we can write the formula g is equal to gm upon r plus h whole square. So if we add this value of height into this equation, the radius it is increases. As radius increases, the value of g it is decreases. So earth surface पासून आपण जसं जसं वर जाणार तसं तसं त्या ठिकाणी काय होत जाणार, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाणार. आता एका वेळेला आपण एवढ्यावर चाललं जाणार, हळूहळू एवढ्यावर चालत जाणार की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होऊन जाईल,
झिरो होऊन जाईल. जसं आपण पाहतोय की काही आर्टिफिशियल सॅटेलाइट ते अर्थच्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात, ते अर्थवरती येत नाही. कारण याचा अर्थ काय आहे, ते अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर चालले गेलेले आहे. अशा केसमध्ये ते एवढ्या हाईटवरती आहेत की त्या हाईटवर जीची व्हॅल्यू काय होऊन जाते, झिरो होऊन जाते. आणि जिथे जीची व्हॅल्यू झिरो होऊन जाते तो ऑब्जेक्ट अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या काय चालला जातो, बाहेर चालला जातो. मग अशा केसमध्ये आपण म्हणू शकतो ऍज वी गो अबोव फ्रॉम द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ जी इट इज डिक्रीजेस. वाय? बिकॉज इट इज the radius with respect to height it is increases. So we can say as we go above from earth surface at height h, the value of g इट इज डिक्रीजेस. जीची व्हॅल्यू काय होत जाते, डिक्रीज होत जाते. सो अशा केसमध्ये त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं सुद्धा त्या ठिकाणी व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी ऍट हाईट एच फ्रॉम द अर्थ सरफेस त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. जर विचारलं तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला 2 ओळीमध्ये त्या ठिकाणी लिहायचं आहे. सो अशा केसमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी येत असतात. निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा सराव जो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. बघा, हा जो आहे हा रॅपिड त्या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून हा जो व्हिडिओ आहे तो लेंदी होणार नाही याची आपण काळजी झालेलं आहे. व्हेरिएशन इन द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द व्हेरियस पॉइंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ at height h from the surface of the earth and at depth d below the surface of the earth. यानंतरचा जो टॉपिक असणार आहे तो अगदी इंटरेस्टिंग टॉपिक असणार आहे. कारण आतापर्यंत आपण वेट आणि मास जे आहे याच्यामधला डिफरन्स समजू शकलो नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आपल्याला आतापर्यंत त्या ठिकाणी कोणी समजून सुद्धा सांगितलेलं नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला जर मी तुम्हाला किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीला जर विचारलं की तुमचं वेट काय आहे, वजन किती आहे, वेट किती आहे, तर ते सांगतील 50 किलो, 60 किलो, 70 किलोग्राम. सो अशा प्रकारे ते त्यांचं वजन सांगतील. परंतु ऍक्च्युली वेट जे आहे ते किलोग्राम मध्ये सांगायचंच नसतं, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर त्या ठिकाणी नंतरचा जो टॉपिक आहे तर डिफरन्स बिटवीन वेट अँड मास. सो first of all, mass, and here we are going to understand the weight. First of all, the difference between weight and mass, this question will be asked for 2 to 3 marks as a difference point of view in your board examination. In that case, what is meant by mass and what is meant by weight, that we are going to discuss. So in that case, mass is like the amount of matter present in the object or substance. Mass, it is the amount of matter present in an object. How? If we consider that two objects are on different planets. If we consider this is earth and this is moon, and if we consider that two objects like मी जो आहे तो अर्थ वरती उभा आहे. ओके, दिस इज द वानखेडे सर. And here also me on the moon. One curious. So the amount of matter present in my body as I am occupied the space in the universe, and there is a mass. So in that case we can say that my body, it is a matter. माझी बॉडी जी आहे ती काय आहे, मॅटर आहे. मग अशा केसमध्ये त्या ठिकाणी वानखेडे सर जे आहेत त्या वानखेडे सरचं त्या ठिकाणी बॉडी मधले जे पार्ट्स आहेत
म्हणजे सांगायचं झालं तर सेल वी आर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेड ऑफ डिफरंट, वी आर द मेड अप ऑफ बिलियन्स ऑफ सेल. तर माझ्या बॉडी मधल्या सेल्स या अर्थ वरती वेगळे असतील, मून वरती वेगळे असतील का? ऑब्विसली नॉट. माझ्या बॉडीमध्ये असलेले ऑर्गॅन अर्थ वरती आणि मून वरती वेगवेगळे असतील का? तर नाही. म्हणजे त्या ठिकाणी माझ्या बॉडीमध्ये असलेलं मॅटर हे अर्थवरती सुद्धा आणि मूनवरती सुद्धा काय असेल? सेम असेल. काय असेल? सेम असेल. मग अशा केसमध्ये मास जे असतं, मास जे असतं ते मास म्हणजे मास इट इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट. अँड व्हॉट इज मीन बाय वेट? सो वेट इट इज लाईक द gravitational force, the gravitational force acting on object, gravitational force acting on object, amount of gravitational force acting on object. If we consider these two planets, earth and moon, so gravitational force it is different on the different planets. So with respect to that we experience the different force. In that case my weight it is varies from earth to moon. So in that case the weight it is nothing but the amount of gravitational force acting on object, amount of gravitational force acting on object. So from this you can clearly understand the difference between mass and weight. Mass it is nothing but the amount of matter present in an object, and the weight it is nothing but amount of gravitational force acting on the object. Okay, is this clear? Now the second point, that mass it is measured in किलोग्राम. मास जे आहे ते किलोग्राम मध्ये मोजले जातं. काय जे आहे? मास जे आहे ते किलोग्राम मध्ये मोजले जातं. आणि ते सेकंडली वेट it is the amount of gravitational force acting on the object, and we know that force it is measured in Newton. So weight it is measured in Newton. Weight it is measured in Newton. So the surprising fact behind these two differences that we can tell our weight in Newton, not in a kilogram. So we can tell our mass in kilogram and weight in Newton. So in that case हा जो आपला जो काही गैरसमज आहे तो त्या ठिकाणी दूर झालेला असेल. तर अशा केसमध्ये आता मास जे आहे, मास माझं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मी सांगितलं इकडे सर अर्थ वर गेले मून वरती तर त्यांचं मास त्या ठिकाणी चेंज होणार नाही. सो मास ऑफ एन ऑब्जेक्ट रिमेन सेम एनीवेअर in the universe, anywhere in the universe, but weight of an object change from place to place. Why? Because the gravitational force it is different on the different planet in that case. Then fourth point is regarding that mass it is a scalar quantity, So we all know about the scalar and vector quantity. Scalar quantity are those quantity which has only magnitude, not the direction. In that case we can say magnitude is like the having some value. So in that case mass it is a scalar quantity. Then weight it is a vector quantity. Weight it is a vector quantity. What is meant by vector quantity? As weight it has both magnitude as well as direction.
So in that case, we said that this is a vector quantity. Now, if we can calculate that amount of weight of an object due to the gravitational force or any types of force, we can say if the force acting on the object, it accelerates mass time by Newton, second law of motion. But here, whenever the object it is accelerate because of acceleration, because of gravitational force, in that case we can take A will be equal to G. So in that case, F will be equal to mg, and the amount of gravitational force acting on object is nothing but the weight. Therefore, so force will be equal to W, and hence we get W is equal to m into G. So whenever we are going to find out weight, so we'll have to take mass of an object and then multiply by with the acceleration due to gravity. जर का मला त्या ठिकाणी माझं जर कोणी वेट विचारलंय, माझं जर वेट कोणी जर विचारलंय, तर मी त्या ठिकाणी कसं सांगेल, समजा माझं जे वेट आहे, माझं वजन जे आहे ते 10 किलोग्राम, सॉरी माझं जे वजन जे आहे, सॉरी बघा कन्व्हेन्शनल फ्लो आहे, पारंपरिक आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी माझ्या तोंडातून बघा चुकीने येऊन गेलं की वेट जे आहे किलोग्राम मध्ये. तर अशा केसमध्ये मास जे आहे ते किलोग्राम मध्ये, समजा माझं जे मास आहे 10 किलोग्राम आहे, किती आहे सर, त्यावरनं मी माझं वेट काढू शकतोय. सो वेट विल बी इक्वल टू m इंटू जी. सो वेट मास किती आहे 10 kg इंटू जी ची व्हॅल्यू किती आहे 9.8. सो मल्टिप्लाइड बाय दिस, सो वी गेट 98. सो वी गेट द 98. सो अशा केसमध्ये माझं वेट जे असेल ते किती असेल 98 न्यूटन. सो माझं जर मास त्या ठिकाणी काय असेल 10 किलोग्राम असेल, आणि जर माझं मास जर त्या ठिकाणी जर 100 किलोग्राम असेल तर माझं वेट जे असेल W इज इक्वल टू m इंटू जी. सो W विल बी इक्वल टू m 100 इंटू 9.8. सो माझं मास जे असेल, सॉरी माझं वेट जे असेल ते असेल 980 न्यूटन. सो वेट जी आहे ते आता इथून पुढे तुम्ही कशामध्ये सांगणार, न्यूटन मध्ये सांगणार. कशामध्ये सांगणार, न्यूटन मध्ये, नॉट इन अ kilogram, not in a kilogram. So mass it is measured in kilogram, weight it is measured in Newton. So this is all about the difference between the weight and mass actually. So if you have doubt regarding this, then you can ask your queries in comments. If you have any problem regarding understanding mass and weight, you can post your comment in comment box. जेव्हा केव्हा मला असं वाटेल की त्या ठिकाणी मला वेळ मिळेल त्यावेळेला तुमच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. कृपया त्या ठिकाणी हे जे पॉइंट आहेत ते नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. यानंतर आपण पाहणार आहे फ्री फॉल. वेट आणि मास यामधला डिफरन्स सर्वांना कळाला असेल. पॉइंट जे आहेत त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे, अंडरस्टँड करून घ्यायचे. फ्री फॉल याच्या नंतरचा जो टॉपिक आहे तो आपण अंडरस्टँड. फ्री फॉल नावातच त्या ठिकाणी त्या हेडिंग मध्येच त्या ठिकाणी टॉपिक मध्येच त्या ठिकाणी अर्थ लपलेला आहे. इफ यू कॅन गो थ्रू द वर्ड्स फ्री अँड फॉल, यू कॅन इझिली अंडरस्टँड द मिनिंग. बट हिअर वी आर गोइंग टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय फ्री फॉल. इफ यू कन्सिडर दिस इज अर्थ, ही पृथ्वी आहे, आणि एक ऑब्जेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी हातामध्ये त्या ठिकाणी पृथ्वीवरचा उचलला आणि पृथ्वीच्या सेंटर पासून h एवढ्या हाईट वरती नेऊन ठेवला. किती हाईट वरती, h एवढ्या हाईट वरती नेऊन ठेवला, आणि तो ऑब्जेक्ट मी त्या ठिकाणी काय केलेला आहे, होल्ड केलेला आहे, हातामध्ये धरून ठेवलेला आहे. समजा हा तो मार्कर आहे, हा तो ऑब्जेक्ट जो आहे तो हा मार्कर आहे, आणि तो मी एका एका पर्टिक्युलर हाईट वरती त्या ठिकाणी होल्ड केलेला आहे. आता ज्या वेळेला मी हा ऑब्जेक्ट होल्ड केलेला आहे त्यावेळेला हा ऑब्जेक्ट रेस्ट कंडिशन मध्ये, कशामध्ये आहे, रेस्ट कंडिशन. कारण त्या ठिकाणी याच्यावरती दोन फोर्स लागतात. एक फोर्स खालच्या दिशेने ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि एक फोर्स वरच्या दिशेने तो म्हणजेच नॉर्मल फोर्स. आणि नॉर्मल फोर्स, पण या ठिकाणी जो नॉर्मल फोर्स आहे तो फोर्स जो आहे तो मस्क्युलर फोर्स, कारण मी माझ्या हाताने हा जो काही मार्कर आहे तो त्या ठिकाणी धरून ठेवलेला आहे. या ठिकाणी दोन फोर्सेस या ऑब्जेक्टवर मार्करवर लागले म्हणून हा मार्कर काय रेस्ट कंडिशन मध्ये, तो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या मुळे त्या ठिकाणी पृथ्वीवर येत नाही.
मग अशा केसमध्ये ऑब्जेक्टवर ज्या वेळेला बॅलेन्स फोर्स लागतो त्यावेळेला ऑब्जेक्ट रेस्ट कंडिशन मध्ये असतो, असं आपण वर्ग 8 मध्ये शिकलेलो आहे. सो अशा केसमध्ये त्या ठिकाणी आपण सांगू शकतो की हा ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहे. बट मी जर का याच्यावरचा हा मस्क्युलर फोर्स जो आहे हाताने धरलेला आहे, मी याला मस्क्युलर फोर्स जर काढून टाकला तर हा ऑब्जेक्ट एका फोर्सच्या इन्फ्लुएन्समुळे खाली पडणार. तो म्हणजे कोणता फोर्स? यस, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो मस्क्युलर फोर्स जसा काढणार तसा हा जो मार्कर आहे तो त्या ठिकाणी खाली पडला. सो अशा केसमध्ये त्या ठिकाणी जो हा मार्कर जो आहे तो ज्या फोर्सने त्या ठिकाणी खाली पडलाय त्या फोर्सला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात. आणि तो मार्कर पडलाय, फॉल झालाय, आणि कसा पडलाय? फ्रीली फॉल झालाय. सो अशा केसमध्ये त्या फॉलला आपण म्हणणार आहे फ्री फॉल. काय म्हणणार आहे? फ्री फॉल. सो अशा केसमध्ये हा ऑब्जेक्ट आहे, या ठिकाणी बॉल आहे, आणि याची इनिशियल व्हेलोसिटी या ठिकाणी किती आहे? 0 आहे. अशा केसमध्ये तो या ठिकाणी रेस्ट कंडिशन मध्ये आहे. काय आहे? रेस्ट कंडिशन. त्याच्यावरती बॅलेन्स्ड फोर्स लागलेला आहे. काय लागलेला आहे? बॅलेन्स फोर्स लागलेला आहे. अशा केसमध्ये त्याच्यावरती खालच्या दिशेने जो फोर्स लागतोय तो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जो वरच्या दिशेने लागणारा जो नॉर्मल फोर्स आहे तो नॉर्मल फोर्स ज्या वेळेला मी काढून टाकणार त्यावेळेला हा ऑब्जेक्ट एकाच फोर्सच्या इन्फ्लुएन्स मध्ये खाली पडणार, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ज्या वेळेला ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्याच इन्फ्लुएन्स खाली ज्या वेळेला खाली पडतो त्यावेळेला आपण त्याला म्हणतो फ्री फॉल. काय म्हणतोय? फ्री फॉल. सो अशा केसमध्ये त्या ठिकाणी डेफिनेशन वाईज त्या ठिकाणी समजून घेणार. व्हेन an object falling freely under the influence of gravitational force alone, it is called as फ्री फॉल. इट इज कॉल्ड ॲज फ्री फॉल. त्याला काय म्हणणार आपण? फ्री फॉल म्हणणार आहे. पण हा जो काही फ्री फॉल आहे हा काही ऍक्च्युअल फ्री फॉल नाहीये. याचं कारण काय? तर याच्या मागे बरेच त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी आहेत. ज्या वेळेला फ्री फॉल घडून येतो त्यावेळेला तो ऍटमॉस्फिअर मध्ये घडून आणलेला आहे. आपण अर्थ ऍटमॉस्फिअर मध्ये हा फ्री फॉल घडून आणलेला आहे. आणि अशा केसमध्ये ज्या वेळेला ऑब्जेक्ट रिलीज करणार अर्थ ऍटमॉस्फिअर इट इज द मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस. आणि अशा केसेसमध्ये तो ऑब्जेक्ट जो आहे ज्या वेळेला खाली येणार तर त्याला एअर जी आहे त्याला काय करणार? रेजिस्ट करणार. एअर त्याला अडथळा निर्माण करणार. अशा केसमध्ये ऍक्च्युअल फ्री फॉल हा ऍटमॉस्फिअर मध्ये पॉसिबलच नाहीये. सो अशा केसमध्ये त्या ठिकाणी एअरचे पार्टिकल आहेत त्याच्यावरती काय करतील? फोर्स अट्रॅक्शन. त्याच्यामुळे तो ऑब्जेक्ट जो आहे पडणारा आणि एअर पार्टिकल याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स जनरेट होणार. काय होणार? फ्रिक्शनल फोर्स. आणि त्या फ्रिक्शनल फोर्समुळे त्या ठिकाणी तो फ्री फॉल त्या ठिकाणीचा स्पीड जो आहे तो त्या ठिकाणी डिक्रीज होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर बियॉन्ड फोर्स किंवा आपण त्याला बॉयंट फोर्स म्हणतोय. सो अशा केसमध्ये बियॉन्ड फोर्स इज द फोर्स विच इज apply on object in a upward direction. So in that case, the beyond force it is also affect the motion of free fall. So in that case, actual free fall it is only possible in vacuums. So we can say that it is not a true free fall. हा जो आहे हा ट्रू फ्री फॉल नाहीये, त्याला फॉल्स फ्री फॉल असं म्हणल्यास असं सुद्धा म्हणता येईल. का? कारण ऍक्च्युअल फ्री फॉल occurs in vacuum only. What is meant by vacuum? There is no molecules of air, empty space that we see. So in that case there are some factors that affect free fall, and one of the factor it is beyond force. Then second, frictional force. So these are the forces, these are the problems when the free fall it is occurs. So
beyond force is there, frictional force is there that oppose the motion of an free fall. So in that case, actual free fall it is occurs in a vacuum only. But whenever we discuss that object in a rest and then object set into the motion. So whenever the object set into the motion, its initial velocity is zero when it is at rest, but when it is attains some velocity by applying the gravitational force, it's set into the motion. In that case, it attained the velocity, that is the final velocity. It get accelerated by some amount, it get displaced. So in that case, the scientist Newton stated that when an object set into the motion of an object it is related with the velocity, acceleration, displacement, and time. So in that case, scientist Newton state that there is a 3 laws of motion. इथे काय आहेत 3 laws आहेत मोशनचे. कोणते कोणते आहेत? So the equation describing the relation between velocity and time, that is v is equal to u plus at. That is equation number 1. Equation describing the relation between displacement and time, that is s is equal to ut plus half at square. This is the equation number 2. So in that case, the relation between velocity and time, displacement time, and then velocity and displacement, that is v square is equal to u square plus twice s. So these are the equation are called as a kinematical equation or equations of motions. So in that case, whenever the object is set into the motion, so in that case these laws of motions, or we can say these are the kinematical equation, are applicable for that object which is set into the motion. So with the help of this formula we can find out the velocity, displacement, acceleration, and time taken by the object which is falling freely. But here the term that is acceleration, it is a ordinary acceleration it is used. Now we are going to discuss the free fall for equations of motion for free fall. These are the equation for motions. These are the equation for motion. These are the kinematical equation, or these are also called as a equations of motion or kinematical equation. But with the help of this equation, we are finding out the equations of motion for free falls. So in that case, if you understand the definition of free fall, please note down the definition and the factor affect that free fall. Now we are going to discuss about the equation of motion for free fall. Okay. You can pause the video at the same time and you can note down the point, or you can take a pen and copy at the same time and write the given point. So in that case, we are going to find out equations of motion for free fall. So in that case, we assume that whenever the object is falling freely under the influence of gravitational force towards the earth. So in that case, that object initially it is at rest, and in that case its initial velocity it is 0. But when we release that object from the height h, so in that case that object fall under the influence of gravitational force, so it attains some velocity. So in that case we can say object get accelerate because of gravitational force. And understand, आठवा, ज्या वेळेला ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे खाली पडतो त्यावेळेला आपण काय म्हणतोय, की ऑब्जेक्ट हा ऍक्सेलरेट होतोय, त्या ऍक्सेलरेशनला काय म्हणणार, ऍक्सेलरेशन ड्यू टू
ग्रॅव्हिटी. काय म्हणणार? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग अशा केसमध्ये हे जे काही इक्वेशन्स आहेत मोशन साठीचे ते आपण कसे त्या ठिकाणी करू शकतोय बघा. फर्स्ट इक्वेशन दॅट इज फ्रॉम इक्वेशन 1. So first equation is equal to v is equal to u plus at, which is the relation between velocity and time, But here that initial velocity it is 0 when object it is falling freely, and acceleration due to gravity. Ordinary acceleration is nothing but the acceleration due to gravity, because object is falling under the influence of gravitational force, and when an object fall under the influence of gravitational force, so A will be equal to G. So in that case, we put this value in equation number 1 and we find out the equation of motion for free fall, which is the first equation. So V is equal to U will be equal to 0 plus A will be equal to G. So in that case, we find out the equation of motion, that is V is equal to GT, which is the first equation for free fall. The second equation, that S is equal to UT plus half of AT square. S is equal to UT plus half AT square. Similarly, we put U is equal to 0 and A will be equal to G in this equation. So in that case, S will be equal to 0 into T plus half G T square. So in that case, S 0 into T 0, and in that case we can find out half G T square. So this is the second equation. This is the second equation of motion. And finally, the third equation of motion, which is nothing but V square is equal to U square plus twice AS. So in that case, in third equation, we can also put the value of U will be equal to 0 and A will be equal to G. So in that case, we can obtain U will be equal to 0 whole square plus twice GS. याच्या ऐवजी काय टाकणार? G टाकणार. सो अशा केस मध्ये आपल्याला काय इक्वेशन मिळणार? इथे 0 आहे. सो अशा केस मध्ये twice GS. So these are the equations of motion. So we obtain the same equations of motion for free fall, that is from equation 1, 2 and 3. Equation for free fall, it is nothing but V is equal to GT, S is equal to half GT square, and V square is equal to twice GS. So in that case, these are the equation of motion for free fall. So when an object fall freely under the influence of gravitational force, in that case we can use this equation and find out when an object falling freely, we can find out the velocity, acceleration due to gravity, displacement and time of an object which is falling freely. So numericals are asked for 2 to 3 marks on such a topics. In that case, you'll have to understand this equation of motions. But before going to understand about free fall and equation of motion for free fall, आपल्याला पहिल्यांदा इक्वेशन ऑफ मोशन माहिती पाहिजे. जे कायनेमॅटिकल इक्वेशन आपण कन्सिडर करतो ते आपल्याला माहिती पाहिजे. लक्षात ठेवा, हे इक्वेशन आपण वर्ग 9वी मध्ये फर्स्ट चॅप्टर मध्ये त्या ठिकाणी पाहिलेले आहेत लॉज ऑफ मोशन मध्ये. अगदी आता तुम्ही हुशार विद्यार्थी आहात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे इक्वेशन तुमचे पाठ असतील असं मी गृहीत धरतो, आणि तुम्हाला हा कन्सेप्ट त्या ठिकाणी आवडला असेल असं सुद्धा गृहीत धरतोय. जिथे कुठे तुम्हाला त्या ठिकाणी हा टॉपिक आवडतो तिथे त्या ठिकाणी काय करायचंय? लाईक करायचंय, चॅनलला त्या ठिकाणी प्रमोट करायचंय, इतर विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचवायचा आहे, तर व्हिडिओ शेअर करायचा आहे. मी अजूनही सांगतोय, सबस्क्राईब तुम्हाला ज्या वेळेला व्हिडिओ मधला कंटेंट आवडणार तो नक्कीच तुम्ही करणार, परंतु व्हिडिओमध्ये हा जो काही कंटेंट आहे हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडे पोहोचवण्यासाठी तुम्ही तुमच्याद्वारे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडे चांगलं त्या ठिकाणी सांगू शकता, आणि विद्यार्थी जास्तीत जास्त तो व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीपर्यंत पोहोचू शकता. सो अशा केसमध्ये त्या ठिकाणी हे लिहून घ्यायचे. नोट डाऊन करून घ्यायचंय. जिथे कुठे अडचण येईल त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी कमेंट पोस्ट करायची. जेव्हा केव्हा मला वेळ मिळेल त्या ठिकाणी प्रश्नाचं निश्चित उत्तर देईल. बघा, यानंतर आपण त्या ठिकाणी
शेवटचा जो टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मधला शेवटचा टॉपिक डिस्कस करणार आहे, ज्यामध्ये आपण एक प्रकारे स्पेस मिशन जे आहे ते कशा पद्धतीने एखादं स्पेस स्टेशनवर एखादं रॉकेट जे ते कशा प्रकारे त्या ठिकाणी बाहेर जाऊ शकतं, कारण आपण जे आहे ते अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये स्टक झालेलो आहे. स्टक इन द सेन्स आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे पृथ्वीवरच आहे. आणि अशा केसमध्ये मी जर एखादी वस्तू त्या ठिकाणी मी वर फेकण्याचा प्रयत्न करतोय तर ती वस्तू परत काय येते, पृथ्वीवर येते. काय येते, परत ती वस्तू पृथ्वीवरच येते, कारण त्या वस्तूवर पृथ्वीच्या सेंटरकडे एक फोर्स लागतोय, त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतोय. बरोबर आहे. सो अशा केसमध्ये whenever we throw an object in a vertically upward direction, in that case it goes at particular height. In that case its velocity become zero, and in that case it reverse again and come on the earth. So अशा केसमध्ये ती वस्तू परत त्या ठिकाणी पृथ्वीवर येणार. परंतु त्या ठिकाणी ज्या वेळेला एखादं रॉकेट जे आहे स्पेस मिशन असेल, नासाद्वारे असेल, इस्रोद्वारे असेल, ओके. सो अशा केसमध्ये ते जे काही रॉकेट आहे सो अशा केसमध्ये हे मून वरती असेल, मार्स वरती असेल जाण्यासाठी असं काय त्या ठिकाणी मेकॅनिझम यूज केलं जातं जेणेकरून हे रॉकेट जे आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड सोडतं. सो त्याचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहे, जो त्या ठिकाणी आपण एस्केप व्हेलॉसिटीद्वारे समजून घेणार आहे. कशाद्वारे? एस्केप व्हेलॉसिटी. काय असतं एस्केप व्हेलॉसिटी? एस्केप म्हणजे काय? सुटणे, सुटका करून घेणे, निसटून जाणे एक प्रकारे. सो अशा केसमध्ये एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर अशी कमीत कमी व्हेलॉसिटी आपण या ऑब्जेक्टला देणार किंवा एखाद्या ऑब्जेक्टला देणार जो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या काय चालला जाणार, बाहेर चालला जाणार, त्याला आपण म्हणणार एस्केप व्हेलॉसिटी. सो द मिनिमम velocity is given to an object so that it free from earth gravitational field or earth gravitational force. सो कमीत कमी व्हेलॉसिटी आपण ज्या ऑब्जेक्टला देणार आणि त्याद्वारे तो ऑब्जेक्ट अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या काय चालला जाणार, बाहेर चालला जाणार. दिस इज कॉल्ड ॲज एस्केप व्हेलॉसिटी. त्याला आपण म्हणणार एस्केप व्हेलॉसिटी. काय म्हणणार आहे? एस्केप व्हेलॉसिटी. आता ही जी एस्केप व्हेलॉसिटी आहे ती किती द्यावी लागेल, किती व्हेलॉसिटी द्यावी लागेल, काय आहे मेकॅनिझम याचं, सो ते अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर एक्सप्रेशन, डेरिव्हेशन जे आहे ते अंडरस्टँड करावं लागेल रिगार्डिंग द एस्केप व्हेलॉसिटी. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू अंडरस्टँड द डेरिव्हेशन फॉर एस्केप व्हेलॉसिटी. इफ यू अंडरस्टँड द डेफिनेशन, सो हा मार्कर आहे, हा मार्कर त्या ठिकाणी वर फेकल्यानंतर खालीच येतोय. सो अशा केसमध्ये या मार्करला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जर त्या ठिकाणी सोडायचं असेल, म्हणजे याला जर परत येऊ द्यायचं नसलं अर्थवरती, तर त्याला काय करावं लागेल, एस्केप व्हेलॉसिटी द्यावी लागेल. जसं आपण पाहतोय की आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनलच्या फील्डच्या बाहेर ज्या वेळेला जाणार त्यावेळेला जर आपण मून वरती पोहोचू शकणार. सो अशा केसमध्ये आपण त्या यानाला असेल त्या ठिकाणी काय देतोय, एस्केप व्हेलॉसिटी देतोय. सो अशा केसमध्ये एक्सप्रेशन फॉर एस्केप व्हेलॉसिटी, एक्सप्रेशन आपण त्या ठिकाणी पाहणार. अशा केसमध्ये आपण ऑब्जेक्ट जो आहे तो पहिल्यांदा अर्थ सरफेसवर असणार आणि मग नंतर तो काय जाणार, अर्थ सरफेसवर एका इन्फायनाइट डिस्टन्स वरती जाणार. बरोबर आहे. जर त्याला एस्केप करायचंय तर तो पहिले इनिशियली कुठे असणार, अर्थ सरफेसवरती, आणि मग कुठे असणार, तो मून वरती असणार. सो अशा केसमध्ये त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टला अर्थ सरफेस वरनं काय करायचं आहे, एस्केप करायचं आहे. तर आपल्याला दोन कंडिशन त्या ठिकाणी बघावं लागतील. सो ऑब्जेक्ट ऑन सरफेस
ऑफ अर्थ आणि ऑब्जेक्ट ऍट इनफायनाइट डिस्टन्स फ्रॉम अर्थ. ओके, सो ह्या दोन गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पॅरलल अंडरस्टँड करायला लागतील. सो पहिल्यांदा आपण म्हणणार ऑब्जेक्ट ऑन सरफेस ऑफ दी अर्थ. ऑफ दी अर्थ. सो ऑब्जेक्ट ज्या वेळेला अर्थ सरफेस वरती असेल, सो त्यावेळेला त्याची पोटेन्शियल एनर्जी जी असेल, त्याच्यामध्ये एक पोटेन्शियल असेल. काय असेल? पोटेन्शियल. आणि त्याच्यामध्ये एक कायनेटिक एनर्जी असेल. पोटेन्शियल एनर्जी किती असेल? तर बघा, ज्यावेळेला ऑब्जेक्ट अर्थ सरफेस वरती असणार, तर त्याच्यामध्ये जी पोटेन्शियल एनर्जी असणार. पोटेन्शियल एनर्जी काय असते? एनर्जी इन एन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इ स्पेसिफिक पोझिशन, इट इज कॉल्ड एज अ पोटेन्शियल एनर्जी. सो इन दॅट केस ती जी असेल ती या ठिकाणी असेल -GMM अपॉन R+H. आता ही जी व्हॅल्यू आहे ती त्या ठिकाणी स्टँडर्ड व्हॅल्यू आहे ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स that object possesses gravitational potential energy and which is on the surface of the earth. The gravitational potential energy on the surface of the earth, it is -GMA upon R+H. Object, it is in motion with respect to the motion of an earth. So in that case, what is the kinetic energy of an object? Which is nothing but half mv square. But ऑब्जेक्ट आपल्याला एस्केप करायचे, तर ही व्हेलॉसिटी आपण काय कन्सिडर करणार? एस्केप, व्ही एस्केप. सो अशा केसमध्ये त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी मिळाली, कायनेटिक एनर्जी मिळाली. सो अशा केसमध्ये टोटल एनर्जी काय असणार? टोटल एनर्जी असणार सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी प्लस सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. सो अशा केसमध्ये दोघांना जर इक्वेट केलं आपण, सो कायनेटिक एनर्जी किती आहे? हाफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. टोटल एनर्जी जी असते ती कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी याचा काय असते? सम असते. नेहमी लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आहे हा जर विसरला तर त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्रेशन त्या ठिकाणी प्रूव्ह करता येणार नाही. बऱ्याच वेळेला 5 मार्काला किंवा 3 मार्काला हे डेरिव्हेशन विचारले जातं. सो अशा केसमध्ये टोटल एनर्जी जी आहे, कायनेटिक एनर्जी हाफ ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, हाफ mv एस्केप स्क्वेअर प्लस मायनस कैपिटल G कैपिटल M स्मॉल m अपॉन R+H. सो अशा केसमध्ये त्या ठिकाणी आपण पाहणार सो R+H. देन आता दुसऱ्या बाजूला ऑब्जेक्ट ऍट इनफायनाइट डिस्टन्स फ्रॉम अर्थ. सो अशा केसमध्ये ऑब्जेक्ट जो आहे तो इन्फायनाइट डिस्टन्स वरती आहे अर्थ सरफेस वरनं. सो अशा केसमध्ये त्या ठिकाणी आपण म्हणणार त्याच्यामध्ये जी पोटेन्शियल एनर्जी असेल, आता ऑब्जेक्ट इन्फायनाइट डिस्टन्स वरती असणार आहे तर हाईट इन्फायनाइट असणार आहे. हाईट जर या ठिकाणी इन्फायनाइट तर आपल्याला आन्सर काय येणार? 0 येणार. काय येणार? 0. ऑब्जेक्ट त्या ठिकाणी जर इन्फायनाइट डिस्टन्स वरती त्या ठिकाणी आहे, ऑब्जेक्ट इन्फायनाइट डिस्टन्स वरती आहे, तर अशा केसमध्ये तो एस्केप झालेला असेल आणि अशा केसमध्ये त्याच्यामधली जी कायनेटिक एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी किती असेल? 0 असेल. काय असेल? 0 असेल. आणि अशा केसमध्ये टोटल एनर्जी जी असेल त्या ठिकाणी असेल कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. काय असेल? पोटेन्शियल एनर्जी. सो अशा केसमध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. टोटल एनर्जी विल बी इक्वल टू 0, potential energy will be equal to 0. So in that case total energy will be equal to 0. So इथे टोटल एनर्जीची एक वेगळी व्हॅल्यू मिळालेली आहे. याला आपण काय म्हणायचं आहे? टोटल एनर्जी आपण याला आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण त्याला E1 म्हणणार. E1 विल बी इक्वल टू हाफ mv एस्केप स्क्वेअर मायनस GMM अपॉन R+H. आणि याला आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण E2 म्हणणार. काय म्हणणार? E2. दॅट विल बी इक्वल टू 0. दॅट विल बी इक्वल टू 0. जर त्या ठिकाणी एस्केप व्हेलॉसिटीची डेफिनेशन जर समजली असेल तर ती लिहून घ्यायची, स्क्रीनशॉट घ्यायचा आणि नंतर त्या ठिकाणी लिहून घ्यायची किंवा सोबतच त्या ठिकाणी लिहून घ्यायचं. बघा,
बघा या ठिकाणी हे दोन जे इक्वेशन आहेत त्या दोन ज्या एनर्जी आहेत ह्या वेगवेगळ्या पोझिशनवर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आणि ऑन ऍट इन्फायनाइट हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. अशा केसमध्ये आपण एक लॉ बघतो बघा. इन 9th स्टँडर्ड वी वर डिस्कस अबाउट द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि तो लॉ काय म्हणतो, एनर्जी इन अन ऑब्जेक्ट, द एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे एनर्जी नष्टही करता येत नाही, एनर्जी तयारही करता येत नाही, पण एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येते. सो अशा केसमध्ये टोटल एनर्जी जी युनिव्हर्स मधली ती एनर्जी काय असते, कॉन्स्टंट असते. सो बाय लॉ ऑफ conservation of energy, E1 will be equal to E2. Energy neither be created nor be destroyed, hence total energy in an universe remain constant. So these are the two energy in the universe. So in that case we can equalize the energy because by law of conservation of energy. So E1 will be equal to half m v escape whole square minus gmm upon r plus h will be equal to E2 will be equal to 0. So in that case half mv escape square, this minus gmm we say in this direction, we keep this value in, we say take this value in next to equal side. So in that case gmm upon r plus h, so we get mm cancel, so mm जो आहे तो काय होणार या ठिकाणी कॅन्सल होणार. सो अशा केस मध्ये आपल्याला काय मिळणार या ठिकाणी, v escape स्क्वेअर इज इक्वल टू दिस टू, हा दोन जो आहे हा या ठिकाणी जाणार ट्वाइस gm अपॉन r प्लस h. आता प्रॉब्लेम याचा आहे, तर h जो आहे हा कुठे आहे, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, पोटेन्शियल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ. आणि ज्या वेळेला ऑब्जेक्ट सरफेसवर असणार तर त्याची हाईट जी आहे ती काय असणार, 0 असणार. सो अशा केसमध्ये ट्वाइस gm अपॉन r प्लस 0. सो अशा केसमध्ये v escape square is equal to twice gm upon r. If we taking square root on both sides, so we get v escape will be equal to under root twice gm upon r, and this is an expression for escape velocity on the surface. This is the escape velocity when given to the object, so that object is free from the earth gravitational field. So this is the escape velocity which is called as which is equal to under root twice gm upon r. So we find out the energy in an object on the surface of the earth and energy in an object at infinite distance from the surface of the earth. Initially object on the surface of the earth, then we can escape them from the earth gravitational field and it reach at infinite distance from the earth. So in that case we calculate both the energy, potential energy and kinetic energy on different location, equate the total energy in an object by law of conservation of energy, solve this equation and find out the escape velocity, that is v escape will be equal to under root twice gm upon r. Take a screenshot of this expression or pause the video or write it. Okay, so in that case what we obtain here, what is the escape velocity, that v escape is equal to under root twice gm upon r. So this is an expression, for escape velocity. सो एवढी व्हेलॉसिटी दिल्यानंतर ऑब्जेक्ट जो आहे तो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर चालला जाणार. तर आता या ठिकाणी जी काय आहे, इट इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. व्हॉट इज द m? m it is the mass of earth. What is r? Radius of earth. So in that case we can put the value of all these three equations. G, it is 6.673 into 10 to the power minus 11. In that case mass of earth, it is 6 into 10 to the power 24, and radius of the earth, it is 6.4 into 10 to the power 6. If you put this all the value in this equation, so we get escape velocity as v escape is equal to 11.2
व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड मध्ये मोजतात म्हणून 11.2. आता ही जी व्हेलॉसिटी आहे ही ऑब्जेक्टला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून बाहेर काढायचे, व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड मध्ये मोजतात, पण अशा केसमध्ये ही जी व्हॅल्यू येते ती कशामध्ये, किलोमीटर पर सेकंड मध्ये. सो अशा केसमध्ये व्हेलॉसिटी, एस्केप व्हेलॉसिटी जी येते ती किती येते, 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जो आहे तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या जर बाहेर पाठवायचा असेल तर अर्थ सरफेसवरनं त्याला किती व्हेलॉसिटी एस्केप करावं लागेल, थ्रस्ट कितीचा द्यावा लागेल, 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे ऑब्जेक्टला 11.2 म्हणजे 11 किलोमीटर, एका सेकंदात ऑब्जेक्ट किती जाईल, वर 11 किलोमीटर. लक्षात येत आहे. सो एवढ्या हाय स्पीडने ऑब्जेक्टला काय करावं लागेल, त्या ठिकाणी अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर सोडावं लागेल, म्हणजे तो काय होईल, एस्केप होईल. आता या फॉर्म्युल्याला आपण रिअरेंज करून आणखीन वेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. बघा, तुम्ही जर त्या ठिकाणी मॅथ्सचे प्रेमी असाल, म्हणजे मॅथ्स तुम्हाला चांगला आवडत असेल, तर तुम्ही या फॉर्म्युला आणखीन त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने लिहू शकता. जर तुम्हाला माहित असेल किंवा मी एकदा ट्रिक सांगणार आहे तुम्हाला, ती नक्कीच लक्षात राहणार. बघा, तुम्ही जर पाहिलंय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय आहे, G is equal to gm upon r square. This is the value of acceleration due to gravity, or this is the expression for acceleration due to gravity on the surface of the earth. G is equal to gm upon r square. So we can find out the value of gm in escape velocity. We know the gm, it is here. So in that case we can find the value of gm. So this r square, it is when shift in this side. So we get gm will be equal to g r square. So if we put this value in the value of escape velocity, we get v escape will be equal to under root twice gm च्या जागी काय टाकणार, g r square, आणि खाली काय आहे, एक r. This r cancel with this one r. So in that case we get v escape is equal to under root twice gr. If the question it is asked like in MCQs, so what is the escape velocity for, what is the escape velocity, and the equation it is given like twice under root twice gm r. So it is not wrong, it is a correct answer. So तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा एक मार्क कापण्यासाठी किंवा तुमचा एक मार्क तुम्हाला कमी पडण्यासाठी अशा प्रकारची ट्रिक्स बोर्ड मध्ये येऊ शकते की ज्यामध्ये 4 ऑप्शन दिले जातील, ए, बी, सी आणि डी. त्यामध्ये कुठेच एस्केप व्हेलॉसिटीचा हा फॉर्म्युला दिसणार नाही, परंतु हा फॉर्म्युला जर असेल तर हा फॉर्म्युला सुद्धा बरोबर आहे, कारण या ठिकाणी हे सुद्धा काय आहे, एस्केप व्हेलॉसिटी आहे, आणि तिची व्हॅल्यू सुद्धा किती आहे, 11.2. तुम्ही जर का याला सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय मिळणार, 11.2 किलोमीटर पर सेकंड. सो अशा केसमध्ये एखाद्या ऑब्जेक्टला एस्केप करायचं असेल तर हा फॉर्म्युला त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता, व्ही एस्केप twice gm upon r, or v escape is equal to under root twice g upon under root twice g into r. आणि किती एस्केप व्हेलॉसिटी द्यावं लागेल, 11.2 किलोमीटर पर सेकंड. सो अशा केसमध्ये त्या ठिकाणी ऑब्जेक्ट जो आहे तो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर चालला जाईल. जर मला सांगा, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जर अशा वस्तू जात असतील तर त्या ठिकाणी बघा, एवढ्या स्पीडनं तुम्हाला जायला आवडेल की नाही, एस्केप व्हेलॉसिटीच्या स्पीडनं तुम्हाला त्या ठिकाणी हवेमध्ये उडायला आवडेल की नाही. परंतु एवढ्या स्पीडने जर का आपण त्या ठिकाणी हवेमध्ये जर का त्या ठिकाणी गेलो तर आपली बॉडी जी आहे ती टिअर होऊ शकते. सो अशा केसमध्ये आपण एवढा स्पीड अटेन करू शकणार नाही, आणि अशा केसमध्ये तिथे जे आहे ते जे काही स्पेस शिप जे असतात किंवा जे काही रॉकेट्स, जे काही शीट्स, बाहेरचं जे कवच जे असतं ते एक प्रकारे प्रोटेक्टिव्ह मटेरियलचं बनलेलं असतं की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बर्निंग इफेक्ट त्या ठिकाणी जनरेट होणार नाही. सो अशा केसमध्ये हा जो काही चॅप्टर आहे, ओव्हरऑल जो व्ह्यू जो आहे या चॅप्टरचा, तो त्या ठिकाणी आपण अंडरस्टँड केलेला आहे, आणि ज्यामध्ये सर्वच टॉपिक आपण या चॅप्टर मध्ये कव्हर केलेले आहेत. होप हा चॅप्टर तुम्हाला त्या ठिकाणी आवडला असेल. तुमचा हा टॉपिक, हा जो चॅप्टर आहे तो त्या ठिकाणी चांगला तुमचा होणार आहे, आणि निश्चितच तुम्हाला या चॅप्टरचे जे काही मार्क्स आहेत तुमचे कुठेच जाणार नाही याची निश्चित हमी देतो. आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी इथे संपलेला आहे. शिकत राहा आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद. 2 मिनिटं त्या ठिकाणी व्हिडिओच्या निमित्त बोलायचं होतं. शेवटी सरते शेवटी या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो अगदी उद्या सकाळपर्यंत पोस्ट होणार आहे, आणि ज्यामध्ये ग्रॅव्हिटेशनचा फर्स्ट लेक्चर व्हिडिओ ग्रुपवरती युट्यूब चॅनलवरती आहे.
त्याला चांगला उत्तम प्रतिसाद विद्यार्थ्याकडून मिळालेला आहे. हा जो व्हिडिओ आहे हा सुद्धा महत्वाचा असणार आहे. ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरच्या निमित्तानं बोर्ड एक्झामिनेशन जी आहे ते जवळ येत आहे आणि त्याद्वारे हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. तुमच्या स्टेटसला या ठिकाणी चॅनलची जी लिंक आहे ती तुम्ही ठेवू शकता आणि त्याद्वारे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. तुमच्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये 10वीला जे विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ निश्चित पोहोचवा. म्हणजे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि इतरही चॅप्टरचे 20 चॅप्टरच्या विषयी लेक्चर सिरीज बनवण्याचं त्या ठिकाणी मला बळ मिळेल. यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही निश्चितच भरपूर विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा हीच त्या ठिकाणी एक विनंती असेल आणि ज्याद्वारे आणखीन नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा मिळेल. धन्यवाद.